नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत. SL एक्सप्लोर चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पुण्याहून खोपोलीला प्रवास करणार आहोत. तिथे माझ्या घरावर ताडपत्री टाकायची आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यातील खोपोलीचे सौंदर्य आणि काही प्रसिद्ध ठिकाणंसुद्धा या प्रवासात मी आपल्याला दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. आपला सेटअप रेडी आहे. नवले पुलापासून प्रवासाला सुरुवात केली, थोडीशी घाबरतच. पण वडगाव पुलावर आल्यावर सुरुवात झाली ती खऱ्या प्रवासाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडासा मोकळा श्वास घेतला आहे आणि निसर्गाला खोलण्यासाठी थोडासा वेळ दिला आहे. आता पावसाने मोकळा श्वास घेतलाच आहे, तर मनात विचार आला की हीच ती संधी आहे आपल्या खऱ्या संपत्तीला, म्हणजेच आमचं घर जपण्याचं आणि खोपोलीचं सौंदर्य सर्वांच्या मनापर्यंत पोचवायचं. म्हणूनच मी सरळ बाईक घेतली आणि पुण्याहून खोपोलीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. पुण्याहून निघताना मनात एक वेगळाच उत्साह आणि कुतूहल होतं. खोपोलीत पोहोचल्यावर हिरवाईने बहरलेला निसर्ग कसा दिसत असेल बरं, याचं चित्र मनात आपोआप रंगू लागलं होतं. आणि जसजसा प्रवास पुढे सरकत होता, तसतसं ते कल्पनेतलं सुंदर चित्र प्रत्यक्ष डोळ्यांसमोर साकार होत जात होतं. प्रवास करत करत मी खंडाळ्यात पोचलो. थोडी भूकही लागली होती, म्हणून रस्त्याच्या कडेला थोडा विराम घेतला. गरमागरम मक्याचे दाणे आणि समोर सह्याद्रीचं हिरवाईने नटलेलं अप्रतिम सौंदर्य. यापेक्षा सुंदर नाश्ता आणखी काय असू शकतो? डोंगरांच्या कुशीतून वाहणारा गार वारा आणि पावसाळ्याने खोलून आलेला निसर्ग पाहत हा साधासा नाश्ताही खास बनून गेला. अशा छोट्या छोट्या क्षणातच प्रवासाचा खरा आनंद दडलेला असतो. मन अगदी प्रसन्न झालं आणि नव्या उत्साहाने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. थोडं पुढे जाताच मी अमृतांजन पुलाजवळ पोचलो. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं, हिरवाईने नटलेलं सुंदर खोपोली शहर नजरेसमोर उभं होतं. आहा, काय अप्रतिम दृश्य होतं! शब्द अपुरे पडावेत असं ते सौंदर्य होतं. जिथवर नजर जाईल तिथवर हिरवागार निसर्ग, डोंगरांच्या कुशीत वसलेलं खोपोली आणि पावसाळ्याने खुललेलं वातावरण. अप्रतिम. अमृतांजन पूल ओलांडल्यानंतर पुढे दोन रस्ते दिसतात. एक म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा आधुनिक मार्ग, तर दुसरा म्हणजे जुना खोपोली खंडाळा घाट रस्ता, ज्याला बोरघाट म्हणून ओळखलं जातं. आपण या जुन्या घाट रस्त्याने खोपोलीकडे उतरत आहोत. वळणावळणाचा रस्ता, दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडं, उंच डोंगर आणि अंगाला स्पर्श करून जाणारा थंडगार वारा. आहा, काय सांगू तुम्हाला! हा घाट उतरताना मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे. या रस्त्याच्या प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. मनाला सारखं वाटत राहतं, हा प्रवास अजून थोडा वेळ असाच सुरू राहावा.
आणि अखेर आपण खोपोलीमध्ये पोचलो आहोत. चला आता ताडपत्री घेऊया आणि घराकडे निघूया. पुढे तुम्हाला ताडपत्री टाकण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि घरावरून दिसणारं सुंदर दृश्यही दाखवणार आहे. प्रवास झाला, आवश्यक सामानही घेतलं. आता वेळ आली आहे आजच्या या प्रवासामागचं मुख्य कारण पूर्ण करण्याची. चला तर मग कोणताही वेळ न दवडता कामाला सुरुवात करूया. पावसाळ्यात घराचं संरक्षण व्हावं म्हणून ताडपत्री व्यवस्थित लावणं खूप महत्त्वाचं असतं. तर पाहूया आजचं हे काम कसं पूर्ण होतं ते. जसं की तुम्ही पाहू शकता किती आल्हाददायक गार वारा सुटला आहे. आकाशात ढगांची सुंदर हालचाल सुरू आहे. मधूनच ते सूर्याला अलगद झाकून टाकतात आणि त्यामुळे आकाशात एक अप्रतिम देखावा तयार होताना दिसत आहे. अशा प्रकारे आजचं महत्त्वाचं काम पूर्ण झालं आहे. आता आमच्या घराभोवतीचं सुंदर वातावरण दाखवतो. चला मित्रांनो, आता जाऊया खोपोलीच्या रेल्वे स्थानकाकडे. या शहराच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असलेलं हे स्थानक जवळून पाहूया आणि तिथलं वातावरणही अनुभवूया. रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी आपल्याला मुख्य बाजारपेठेतून जावं लागतं. हे आहे खोपोली रेल्वे स्थानक. मुंबई आणि आसपासच्या परिसरातून दररोज अनेक प्रवासी येथे ये-जा करतात. तसेच खोपोली आणि परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येणारे अनेक पर्यटकही रेल्वेने येथे पोहोचतात. सह्याद्री डोंगरांच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे स्थानक खोपोली शहराच्या वाहतुकीचा एक महत्त्वाचा दुवा आहे. चला तर मित्रांनो, आता मी निघालोय आमच्या तळ्याजवळच्या श्री वीरेश्वर मंदिराकडे. स्टेशनवरून निघालात की लक्ष्मीनगर मार्गे आपण या मंदिराकडे जाऊ शकतो. हे मंदिर खोपोलीची एक खास ओळख आहे. अरे थांबा, समोर माझे खोपोलीतील मित्र दिसलेत. चला आधी त्यांची भेट घेऊया. कित्येक दिवसांनी भेट होतीये. 2 गप्पा मारूया आणि मग एकत्रच वीरेश्वर मंदिराकडे जाऊया. कुठला काय आपला मोबाईल आहे ना, नॉर्मल मोबाईल आहे. हे आहेत आपले मित्र. मित्रांशी थोड्या गप्पा मारून आता मी श्री वीरेश्वर मंदिराजवळ पोचलो आहे. दुपारची वेळ असल्यामुळे मंदिराचे मुख्य दरवाजे काही वेळासाठी बंद होते. त्यामुळे आज प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही.
मंदिराचा सुंदर परिसर, तळ्याचं नयनरम्य दृश्य आणि आजूबाजूचं शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न करून गेलं. याच मंदिरापासून अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर नदीकाठी परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांचा मठ सुद्धा आहे. तसेच अष्टविनायकांपैकी महड येथील श्री वरदविनायक गणपती मंदिर येथून सुमारे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. तर पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठीही खोपोली हा सोयीचा मार्ग ठरतो. चला तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे या निसर्गरम्य खोपोलीचा निरोप घेण्याची. पण इथल्या हिरव्यागार डोंगरांच्या आणि शांत वातावरणाच्या आठवणी मात्र कायम मनात राहतील. आवडलं असेल खोपोलीचं हे निसर्ग सौंदर्य तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच निसर्गरम्य प्रवासांचा साक्षीदार बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा खोपोलीचं सौंदर्य आणि आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला. तुमच्या प्रतिक्रिया मला पुढचे आणखी सुंदर ब्लॉग बनवण्यासाठी प्रेरणा देतील. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. तोपर्यंत निसर्ग जपा, सुरक्षित प्रवास करा आणि आनंदी राहा.